कधी यायची? आली होय. मग काही तर किती लपत लपत आले माझे मला माहिती. एवढा उशीर असतोय, लवकर निघायचं ना मग. आता तू पण तेच सांग, इथं मला माहिती मी किती लपत आली. काय सांगायचं आता तुला? त्याला काय लपत यायची? हो ना, जसं काय आपलेच लग्न झाले. आपलं नाही झालं पण झालं असतं. तुला नव्हतं करायचं ना. मलाच नव्हतं करायचं आहे ना. हा मग मी तुला म्हंटल होतं ना पळून जाऊ, मग तू का नाही म्हंटला? पळून जातेत का? मग आता घरचे नाही म्हंटलं मग काय करू शकतो आपण? मग एकच पर्याय पळून जायचं. मग सांगायचं घरच्यांना नाही राहू शकत त्याच्याशिवाय. मी मस्त बोलले होते रे, तुझी हिंमत होती का घरी येऊन मग बोलायची? बरं आता तू भांडतच राहणार आहे का? भांडे तसं नाही रे, पण हे बरं वाटतंय का? तू सांग बरं. एक तर लग्न झालं असतं तर कोणाला घाबरायची गरज नसती पडली. पण आता आहे ना, असं पण भेटतोच ना आपण. नाही असं किती दिवस चालायचं? जवळ जमतंय तवर. तुझ्या प्रेम करते ना म्हणून हे सहन करते, नाहीतर खरंच यार मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. अरे बाळा, मला पण कळतंय की आता माझी पण इच्छा होती तुझ्या बरं लग्न करायची, पण सोड नाही झालं. प्रयत्न केले असते तर ते पण झाले असते तरी. तू मलाच दोष देणार आहे माहिती, तू कुठं ऐकून घेते तेव्हा. झालं का? भांडण नको करू आता, शांत बस. आणि तसं पण आता माझं तरी कुठं आपलं तरी कुठं लग्न होणार आहे, तर आपलं असंच अधून मधून भेटणं ठीक आहे ना. कधी विचार पण नव्हता केला आहे ना असं होईल म्हणून. असल्या गोष्टी विचार करतात का? मला असं वाटायचं की आपल्या दोघांचं लग्न होईल, आपण कायम सुखाने संसार करू. किती भारी स्वप्न बघितलेलं, काय झालं हे सगळं? अरे मला पण वाटत होतं असं. मी नव्हते बघितले का, तू एकटेच बघितले. तू बघितलेले रे, पण झालं तसं काहीच नाही ना, म्हणून वाईट वाटतं की. अरे होईल मग. आता तरी सोबत राहू ना आपण, असं ना. आता हे असं सोबत राहणं होत असतं का? नाही तू आता भांडच. भांडायला आले का मी? प्रेम करते तुझ्यावर, तुला दिसतच नाही बाबा. मलाच नाही दिसत. असंच मला कायम दोष देते तू, दुसरं काही नाही. दोष नाही देत, सांगते मी तुला. फक्त असं खंत राहणार रे मनात की तुझ्यासोबत लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. एक तर घरी सांगून पण बघितलं. काय काय घरी सांगून बघितलं? काय फसवणूक केली तू माझ्याशी? नाही. अरे लग्न माझ्या बरोबर कशाला केलंय तू? एवढंच होतं ना, तू घरच्यांना सांगायचं ना त्याच्याबरोबर लग्न करायचं, तर माझ्याबरोबर कशाला केलंय? कशाला तीन आयुष्याचं वाटोळ करतीस? याला तर नाही बोलीत, तुला तर कळायला पाहिजे ना, एखाद्याची बायको आहे आता ती. होतं तर आधीच लढायचं ना काय असेल ती. बोललो होतो आम्ही घरी. मी जवळच्या माणसाला सांगू शकतो, माझ्यासाठी एक तर कुणीच नाही राहिली तू. आता तू एक सरळ सरळ एक काम कर, तुमचं प्रेम आहे ना, मी माझं माघार घ्यायला तयार आहे. आपण डायरेक्ट कोर्टात भेटून तुला सोडचिठ्ठी डिवोर्स काय असेल ते सगळं देऊन टाकतो. इथून पुढे आपला संबंध संपला. काय राहायचं ना, तुम्ही एकत्र राहा. माझं आयुष्यात मी काय असेल ते बघल. मला नाही पटलेलं अजिबात. कस काय आलं इकडं? काय माहिती. अरे त्यांना कळलं आता, तिथं घरी धिंगाणा करते. जाऊ दे, एक मनाने असं वाटतं ठीक आहे बरं झालं ना, आता आपल्याला लग्न करू आपण. ते कोर्टात जे होईल ते होईल, आता आपण लग्न पण करू. तू येडे का? तुला कसं काय कळत नाही? तुझं काय? तुझं काय म्हणजे? आता आपल्याला लग्न करायचंच होतं ना, आता देव त्यांना कळले ते. आणि तसं पण आम्ही दोघं खुश नसतं राहिलो रे, माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नव्हतं. आणि आता आपलं आहे ना एकमेकावर प्रेम, तर आपण करूयात ना लग्न. कसं काय लग्न करायचं? मला नाही करायचं लग्न फिरणं. काय म्हणजे काय? तू तुझ्या नवऱ्याची नाही झाली, त्याच्याने चार चौघात लग्न केलं, आणि तू माझी काय होणार आहे? नीट बोला ऋषी. काय नीट बोल? मग झाली का तू त्याची? आणि तसं पण एक भेटणं वगैरे एक इथपर्यंत ठीक होतं सगळं. म्हणजे तू टाइमपास केला का माझ्यासोबत? टाइमपासचा संबंधच नाही. लग्न नव्हतं झालं तेव्हा ठीक होतं लग्न करायचं. आता काय संबंध आहे? मग हे आधी बोलायचं ना की लग्न झाले. आता तू मला भेटायला बोलवलंस ना, म्हणून मी आले ना. माझं प्रेम होतं रे तुझ्यावर. तुम्हाला एवढं बरं ठीक आहे ना, प्रेम भेटण्यापुरतं. आता लग्न तू लग्न झालं, तुला समजत आहे तू लग्न झालं, आता तू बाई झाली, बस झालं आपलं. लग्न फिरणं कसं होणार आहे? तू असं कसं बोलू शकतो रे? आता तुझ्यासाठी तुला भेटायला आली म्हणूनच तो निघून गेला ना, त्याला समजलं तर. आणि तू आता डायरेक्ट पलटी खातोयस. मी काय करू त्याला समजलं तर? बरं ऋषी ऐक ना यार, तू असं का बोलतोयस? मी आता काय करू? बरं ते पण गेले, तू पण असं अरे बोलतोयस. ऐक तू तिकडे लांब उभा राहा. ठीक आहे ना, मग होता आतापर्यंत. होतं म्हणजे? हा मग आता तुझं तू बघ काय करायचं ते. निघून गेला त्याला मी काय करू? वा, किती किती सहज बोलतोयस ना तू हे. मी माझं आयुष्य बरबाद करून तुझ्या सोबत यायला तयार झाली, तुम्हाला डायरेक्ट बाई झाली म्हणून सोडतोयस. मग कसं काय एखाद्या बाईवर लग्न? तू लग्न झालंय आधी, मी कसं लग्न करणार तुझ्यावर? घरची तरी ऍक्सेप्ट करते का आमच्या? अरे प्रेम होतं ना तुझं, प्रेमामध्ये बाई हे बघतोय का तू? लग्न झालं तेव्हा नाही कळलं का तुला मला भेटायला येताना? लग्न होऊन 6 महिने झालं ना, आता प्रेम राहीन वय लागली सांगायला ती. तुझं तू बघ, मी जातो. ऋषी ऐक ना यार, तू तू पण मला सोडून गेला तर मी काय करणार बरं? ती तू बघ, मी काय सांगू? दे एखाद्या एरीत फिरीत जीव फिव.
मला काय सांगती? माझंच चुकलं. ज्याने माझ्यासोबत आधी लग्न नाही केलं तो आता थोडी ना करणार होता. सगळं चांगलं चालू असताना मी हाताने खराब केलं. आता मला माझ्या नवऱ्याचा परत विश्वास जिंकून त्याला त्याच्याच हातापाया पडावं लागणार. खरंच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून.